नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हायकोर्ट ऑफ बॉम्बेमार्फत मित्रांनो सिपाई आणि हमाल पदांची जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती 21 मार्च 2023मध्ये, त्यासाठी सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. तुमच्या परीक्षेच्या तारखा मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचबरोबर जे कॅन्डिडेटनी या ठिकाणी फीज भरलेली होती ते सक्सेसफुल कॅन्डिडेटनी ज्यांनी फीज भरलेली आहे त्यांची इलिजिबल लिस्ट आणि रिजेक्टेड लिस्ट देखील प्रसिद्ध झालेली आहे. तर सर्वात अगोदर पहा मित्रांनो, 3,324 एलिजिबल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी परीक्षेसाठी मित्रांनो त्यांची निवड झालेली आहे. त्यांची परीक्षा कधी होणार आहे ती देखील माहिती आपण पाहणार आहोत. आणि या ठिकाणी खाली 564 असे कॅन्डिडेट त्यांचं या ठिकाणी रिजेक्शन झालेलं आहे. फीजमध्ये त्यांची देखील लिस्ट आलेली आहे. तर मित्रांनो ही भरती जी होती मित्रांनो 23 मार्च 2023ला मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात आलेली होती उच्च न्यायालय मुंबईची. तर तुमची जिल्हा न्यायालयाची मित्रांनो ही जाहिरात नाही, जिल्हा न्यायालयाची सेकंड रिस्पॉन्स अजून येणार आहे, त्याची पुढची प्रोसेस होणार आहे मित्रांनो. ही जी जाहिरात आहे मित्रांनो डायरेक्टली उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणची आहे. तुम्ही जिल्हा न्यायालयाच्या सेकंड रिस्पॉन्स सीटची देखील वाट पाहताय, त्याबद्दल अजून कुठलंही अपडेट आलेलं नाही मित्रांनो. जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. कारण की मित्रांनो त्या अपडेटबद्दल आपण म्हणलेलं होतं की मार्च एंडिंगपर्यंत सेकंड रिस्पॉन्स सीट येऊ शकते, परंतु आता एप्रिल महिना संपत आलेला आहे, परंतु अजूनही मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स सीट आलेली नाही. तर मित्रांनो सध्या ज्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले होते सिपाई हमाल पदासाठी टोटल 133 जागा होत्या, त्यांच्यासाठी ही खुशखबर असणार आहे. त्यांची मित्रांनो या ठिकाणी एक्झाम डेट देखील आलेली आहे. तर काय म्हटले पहा, या ठिकाणी लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट आहेत मित्रांनो जे की टेस्टसाठी पास झालेले आहेत पिऊन हमालसाठी, ज्यांच्यासाठी मित्रांनो हे आजच्या तारखेचंच म्हणजे 23 तारखेचंच अपडेट आहे, परंतु आज वेबसाईटवरती आलेले आहे मित्रांनो. खाली काय म्हटलं यामध्ये पहा, खालील यादीमध्ये नावे नमूद असलेल्या चाळणी परीक्षेस पात्र उमेदवारांना असे सूचित करण्यात येत आहे की सिपाई हमाल या पदाकरिता नियोजित केलेल्या चाळणी परीक्षेसाठी स्क्रीनिंग टेस्टसाठी मित्रांनो तुम्हाला आता इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यासंकुल, सर भालचंद्र रोड, हिंदू कॉलनी, दादर पूर्व, मुंबई 4014 या स्थळी मित्रांनो दिनांक 5 मे 2024 रोजी सो खर्चाने उपस्थित राहायचं आहे. चाळणी परीक्षेसाठीच म्हणजे तुमची लेखी परीक्षा मित्रांनो अगोदर होणार आहे. ही जी मित्रांनो जाहिरात आली होती त्याबद्दल लेखी परीक्षाबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु इथं देखील त्यांनी डिटेलमध्ये सिलेबस त्याचा दिलेला नाही. परंतु मित्रांनो तुमची लेखी परीक्षा सिपाई हमाल पदाची ज्या पद्धतीने होते, जसे की 2018मध्ये झाले होते पहा, जिल्हा न्यायालयाची लेखी परीक्षा न्यायालयाने स्वतः घेतलेली होती, त्या पद्धतीनेच होईल तुमची 30 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला 5 मेला तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा होत आहे. परीक्षेचं वेळापत्रक, आसन क्रमांक, प्रवेशपत्राचे हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड या संदर्भातील माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाणार आहे. ओळखीच्या पुराव्यासाठी उमेदवाराने स्वतःचे आधार कार्ड किंवा वोटर ID किंवा पॅन कार्ड किंवा वाहन चालवण्याचा परवाना किंवा पासपोर्ट यापैकी किमान कोणतेही एक मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि लक्षात राहू द्या, नावात काय बदल असेल तर उमेदवारांनी राजपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी किंवा त्या संदर्भात जे कागदपत्र आहे मित्रांनो ते प्रवेशपत्रासोबत घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे. तर ही लिस्ट आहे पहा मित्रांनो तुमची. 3000पेक्षा जास्त उमेदवार पात्र झालेले आहेत, त्यांची ही लिस्ट आलेली पाहू शकता. या ठिकाणी 3,324 विद्यार्थी आहेत, ज्या ठिकाणी पाहू शकता 23 एप्रिललाच हे अपडेट देण्यात आलेलं आहे, परंतु आज वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो. तर ही उमेदवारांची लिस्ट आहे चाळणी परीक्षेसाठी. आणि ही रिजेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट आहे पहा, इथं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की रिजेक्टेड फॉर नॉन पेमेंट एक्झामिनेशन फीज ॲज पर नोटीस, नॉन पेमेंट म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. याच्यामध्ये जवळपास मित्रांनो 564 विद्यार्थ्यांचं रिजेक्शन झालेलं आहे. तर बाकीच्या विद्यार्थ्यांना आता या ठिकाणी एक्झामसाठी जायचं आहे. दोन्ही लिस्ट इथं दिलेले आहेत. आता मित्रांनो तुमचं हॉल तिकीट वगैरे डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला ही लिंक आहे पहा ॲप्लाय नावची, इथं क्लिक केलं ना तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होते. इथं मित्रांनो तुम्हाला हॉल तिकीट वगैरे इथंच तुम्हाला सर्व भेटणार आहे किंवा मेल ID वगैरे देखील तुम्ही चेक करायचं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे याच्यामध्ये की अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलं जाईल, म्हणजे या वेबसाईटवरतीच मित्रांनो इथं प्रसिद्ध होईल. तुम्ही इथं लॉग इन करून देखील चेक करू शकतात. या ठिकाणी पहा फाइंड युअर रजिस्ट्रेशन ID, तुमचा रजिस्ट्रेशन ID इथं तुम्हाला पाहता येणार आहे. प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म देखील तुम्ही इथून प्रिंट करू शकतात. इथं ॲडमिट कार्डचं देखील ऑप्शन तुम्हाला येऊ शकतं. त्या ॲडमिट कार्डमध्ये तुम्हाला कधी परीक्षेला जायचं वगैरे ती सर्व वेळ असणार आहे. ठिकाण तर या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो, मुंबई या ठिकाणीच तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. ही जी लिस्ट आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून देखील तुम्ही पाहू शकतात. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.
मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. तुमचे आरोग्यसेवक आरोग्य सेविका या पदांसाठी मित्रांनो झेडपीच्या तांत्रिक प्रश्न तुम्हाला विचारले जातात किंवा आरोग्य भरतीसाठी, त्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. त्याचबरोबर त्यांचं आरोग्य विभाग टॉपिकनिहाय तांत्रिक प्रश्नसंच हे देखील तांत्रिक डायरीवरती आधारित त्यांचं पुस्तक आलेलं आहे. या पुस्तकामध्ये देखील नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सध्याच्या पोलीस पदभरतीसाठी देखील मित्रांनो 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिका असलेलं त्यांचं पुस्तक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सामान्य ज्ञान हा विषय तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये कॉमन विषय असतो. TCS IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला सामान्य ज्ञानचं वन लाईनर स्वरूपामध्ये त्यांचं पुस्तक आलेलं आहे, ज्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या 400+ प्रश्नपत्रिकांमधून GS आणि GK प्रश्नांचा वन लाईनर स्वरूपामध्ये त्यांनी या पुस्तकात समावेश केलेला आहे. त्याचबरोबर ग्रामसेवक पदासाठी मित्रांनो तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे, तर ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक IBPS पॅटर्ननुसार देखील प्रसिद्ध झालेलं आहे. यामध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व तांत्रिक प्रश्नांचा त्यांनी समावेश केलेला आहे. आणि ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आहे. सर्व प्रश्नपत्रिकांचा संच याच्यामध्ये आहे नवीन अभ्यासक्रमानुसार. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत मित्रांनो, जसं की SSCसाठी मराठी माध्यमातून पुस्तकं आहेत. वाहनचालक पदाच्या तांत्रिक प्रश्नांसाठी देखील वाहनचालक भरती सचिंद कुरुंसर लिखित त्यांचं पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो प्रसिद्ध केलेली आहेत. ही तुम्हाला पुस्तकं ऑनलाईन देखील मित्रांनो भेटतील. Amazon, फ्लिपकार्टला किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही सध्याच्या पदभरतीसाठी ही पुस्तकं खरेदी करू शकता, तेथे तुम्हाला पाहायला भेटतील.